भगवंताची सेवा करणे आणि त्याच्या मोबदल्यात काही न मागणे हीच ईश्वर भक्ती। भगवंताला पूर्णपणे आपलासा करणे हे भक्तीचे प्रयोजन आहे। भगवंत हृदयात स्थित होण्यासाठी भक्ती घडली पाहिजे। मी ब्रह्म आहे या ज्ञानाने मोक्ष सहज मिळतो। भक्तीने मोक्ष मिळतो, पण केवळ मोक्ष मिळणं हे भक्तीचं प्रयोजन म्हणजे उद्दिष्ट नाही। मोक्षाचा पुढचा ठेवा म्हणजे भगवत प्रेम साधणे हेच भक्तीचे प्रयोजन आहे। भगवंताला ऋणी करण्याचे सामर्थ्य फक्त भक्तीतच आहे। भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भगवंत सारखा भक्ताच्या मुखाकडे पाहत असतो। संतांनी आपल्याकडे काहीतरी मागावं अशी याचना भगवंत सतत करत असतो, पण संत त्याच्याकडे कधीच काही मागत नाही। म्हणून भगवंत सदैव संतांचा ऋणीच असतो। भगवंताला ऋणी करणं हेच भक्तीचं प्रयोजन ठरतं। संतांच्या मनात एखादी इच्छा निर्माण झाली तरी भगवंत त्यांची इच्छा लगेच पूर्ण करतो। म्हणून संतांनी साधकावर तू ब्रह्म आहेस म्हणून सहज नजर टाकली तरी लगेच त्या साधकाच्या हृदयात भगवंत स्थित होतो। चांगदेव वाघावर बसून येतो हे पाहून माऊलीने सहज इच्छा केली, भिंतीवर बसून चांगदेवाला भेटायला जाता येईल का? माऊलींच्या इच्छेप्रमाणे भगवंताला जड भिंत चालवावी लागली। जड भिंत चालवणे हे निसर्गाच्या नियमात बसत नाही, तरी पण माऊलींची इच्छा म्हणून भगवंताला ते करावं लागलं। याचा अर्थ असा की भगवंत संतांच्या इच्छेच्या अधीन असतो। दगडात देव पाहण्याची संतांची इच्छा झाली तर भगवंत स्वतः संतापुढे दगड होऊन राहतो। तुकाराम महाराजांना भूतात देव पाहण्याची इच्छा झाली, लगेच देवानं भूताचं रूप घेऊन देव नाचायला लागला, कारण देव संतांच्या इच्छेच्या अधीन आहे। देव सर्वत्र आहे असे सांगणारे ग्रंथ आहेत आणि देव दिसत नाही हा प्रत्येकाचा अनुभव आहे। साधकांना देव आहे हे सिद्ध करता येत नाही आणि देव नाही म्हणणाऱ्यांना सुद्धा देव नाही हे सिद्ध करता येत नाही, कारण देव आहे आणि देव नाही याच्या पलीकडे देव आहे। म्हणून देव नाही म्हणणाऱ्यांना देव दिसत नाही आणि देव आहे म्हणणाऱ्यांना सुद्धा देव दिसत नाही। म्हणून देव आहे म्हणणाऱ्यांनी संतावर विश्वास ठेवायचा आहे। संतावर विश्वास हाच देव आहे, म्हणून विश्वास तोची देव। डोळे झाकून संतावर विश्वास ठेवणे हीच श्रद्धा। या श्रद्धेला कोणी अंधश्रद्धा म्हणत असतील ते नर पापिया। श्रद्धेतूनच देव कळायला लागतो। देव कळत जाईल तसं तसं देवाचं दर्शन व्हायला लागतं। सामान्य श्रद्धा आणि विशेष श्रद्धा असे श्रद्धेचे भाग पडतात। सामान्य श्रद्धा असणाऱ्यांना देव लवकर कळत नाही, म्हणून सतत काहीतरी शंका विचारत असतात। त्यांच्याकडून नियमांचं किंवा आज्ञेचं पालन होत नाही। विशेष श्रद्धावानांना देवाची ताबडतोब अनुभूती येते। सुरुवातीला अनुभूती हेच देवाचे दर्शन आहे। या अनुभूतीचा विकास होत जाईल तसं प्रत्यक्ष देव दिसायला लागतो। देव कळायला लागेल तशी साधनेची तीव्रता आणि उत्सुकता वाढत जाते। अर्जुनाची भगवान श्रीकृष्णावर विशेष श्रद्धा होती। विश्वदर्शन पाहण्याची अर्जुनाची सहज इच्छा झाली। भगवंत अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यास उतावळेच होता, म्हणून लगेचच भगवंतांनी विश्वरूप धारण केलं। माऊलींना आपण ज्ञानराज माऊली म्हणतो, तसं अर्जुनाला भक्तराज अर्जुन म्हटले आहे। आम्ही सध्या फक्त भक्त आहे, पण भक्तराज झालेलो नाही, म्हणून अजून तरी आमच्या इच्छेप्रमाणे काही होत नाही। आमच्याबद्दल काही जे होतं ते भगवंताच्या इच्छेनुसार होतं। भगवंताच्या इच्छेनुसार राहणं हीच आमची भक्ती ठरते। या भक्तीचा पूर्ण विकास होईल तेव्हा आम्ही सुद्धा भक्तराज होणार आहे। सध्या तरी थांबा आणि वाट पहा, वेट अँड वॉच। भय म्हणजे काय हे कधी माहीतच नाही, तो अभय। भयाचा अनुभव आहे, भय म्हणजे काय माहित आहे। भय होतं ते आता सद्गुरु कृपेने नाहीस झालं म्हणून निर्भय। आता संत कृपेने निर्भय झालो, पण आम्ही अभय होऊ शकत नाही। संत अभय आहेत, आम्ही निर्भय आहोत। आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतो, पण हिंदू संस्कृतीपासून दूर जातो। हिंदू संस्कृतीपासून दूर जातो तेव्हा भय वाटतं। संत हिंदू संस्कृतीपासून कधीच दूर जात नाहीत, म्हणून त्यांच्याजवळ भय कधीच ढुंकून सुद्धा येत नाही। संत साधकांना हिंदू संस्कृतीवर आणण्यासाठी प्रयत्न करत असतात। संत साधकांना निर्भय बनवत असतात। कुत्र्याला दगड मारला तर ते कुत्र दगडाच्या पाठीमागे धावत जातं आणि दगड तोंडात धरून बसतं। सिंहाला दगड मारला तर तो दगड कोठून आला आणि कोणाकडून आला याचा शोध घेऊन
दगड मारणाऱ्याच्या अंगावर झेप घेऊन दगड मारणाऱ्याला संपवून टाकतं. जीवाकडे दुःख आलं त्या दुःखाच्या दिशेने जीव धावत जातो आणि त्या दुःखालाच पकडून बसतो. संत तसे नाहीत. दुःख कुणामुळे आलं त्याचा शोध घेऊन दुःख देणाऱ्याला संपवून टाकतात. म्हणून त्यांच्या जीवनात कधी दुःख येत नाही. जीव कुत्र्यासारखा वागतो आणि संत सिंहासारखे राहतात. म्हणून संत सदैव अभय असतात. संतांच्याकडे समस्या आल्या तरी त्याकडे ते ढुंकून सुद्धा पाहत नाहीत. म्हणून त्यांना कोणाची गरज भासत नाही. मनुष्य जीवांना समस्या निर्माण झाल्या की ते जीव देवाकडे धाव घेतात आणि समस्या निमतात तेव्हा ते विषयाकडे धाव घेतात. मनुष्य जीवाची धाव देवाकडे राहावी म्हणून संत जीवापुढे समस्या निर्माण करत असतात. मग मनुष्य जीवाला समस्या निर्माण होणं चांगलं की वाईट? असंघटित आणि कमजोर होऊन राहणं मोठं पाप आहे. जो गुलाम आणि कमजोर आहे त्याच्याकडे निर्भयता राहत नाही. निर्भयता नसणं हे पापाचं लक्षण आहे. शरीराचा किंवा विषयाचा गुलाम होऊन राहण्यात फार मोठे कष्ट आणि पाप आहे. गुलामगिरीचे साखळदंड तुटण्यासाठी ईश्वराला शरण जाणे आवश्यक आहे. ईश्वराचं भजन करणाऱ्याला कोणतीच शक्ती गुलाम करू शकत नाही. केलेला संकल्प मोडला की जन्म मरणाचं प्रायश्चित भोगावं लागतं. जन्म मरणाचं प्रायश्चित भोगताना फार यातना होतात. मनुष्य जीव गर्भात असताना त्याने संकल्प केला असतो की मी या गर्भातून बाहेर येऊन ईश्वराशी शरणागत होऊन ईश्वराचीच भजन करीन. पण गर्भातून बाहेर आल्यावर केलेला संकल्प विसरतो. संकल्पाचे भान ठेवत नाही. प्रापंचिक संकल्प करून सुख दुःखाचे भोग भोगत राहतो आणि ईश्वराबद्दल केलेल्या संकल्पाला तिलांजली देऊन जन्म मरणाच्या जंजाळात सापडून नरक यातना भोगत राहतो. कमवलेले धन असते आणि धन कमवणारा धनवान असतो. धनापेक्षा धनवान श्रेष्ठ आहे. हा धनवान जर ईश्वराला शरण गेला तर धनवानाने कमवलेले धन ईश्वराला अर्पण होते आणि निर्दोष होऊन जगतो. निर्दोष होऊन जगतो तो जन्म मरणाच्या जंजाळातून मुक्त असतो. गर्भात असताना केलेल्या संकल्पाचे भान ठेवणे म्हणजे भगवत स्मरण. सत्संगातच संकल्पाचे भान टिकून राहते आणि भगवत स्मरण अखंड राहते आणि संकल्प पूर्ण होतो. सत्संगात संकल्प पूर्ण होऊन मनोरथ पूर्ण होतात. प्रात समयी 4:40 ते 5:28 पर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो. या ब्रह्ममुहूर्तावर सूर्य 33°अंशावर असल्याने सूर्याची किरणे मूलाधार चक्रावाटे ब्रह्मरंध्रापर्यंत जातात. त्यामुळे कुंडलिनी ऊर्ध्वगतीने सरकते व ब्रह्मरंध्र द्वार उघडे होते. त्यावेळी सर्व जागृत देव देवता ब्रह्मरंध्रातून शरीरात प्रवेश करतात. त्यावेळी आपलं ईश्वर भजन पूजन चालू असेल तर देवदेवता पितर यांना आनंद वाटून ते हृदयात स्थिर होतात. ब्रह्ममुहूर्तावर आपली सद्गुरु भजन पूजन साधना असेल तर ताण तणाव चिंता यापासून मुक्ती मिळते. त्यामुळे संसार आहे तोपर्यंत सुद्धा आनंद आणि संसार मुक्तीनंतर परमुक्ती. मुक्त स्थितीतील केलेले दान सत्पात्री दान ठरतं. सत्पात्री दानच ईश्वर तेजाच्या प्राप्तीचा मार्ग मोकळा करतं. आपण कमवलेल्या धनाचा 10वा हिस्सा दान होत असेल तर आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही आणि त्या प्रमाणात दान होत नसेल तर आपण मिळवलेले धन आम्हाला कधीच सुख देणार नाही. तसेच भगवंताने आपल्याला दिलेल्या आयुष्यातील रोज नित्य नेहमी 40 मिनिटे भगवत चिंतनासाठी भगवत भजनासाठी देत असाल तर आपल्या आयुष्यात कसलंच दुःख येणार नाही. आणि तसं होत नसेल तर दुःखाशिवाय आपल्या जीवनात काही शिल्लकच राहणार नाही. दान सत्पात्री असावं हेही लक्षात असू द्या. विलासी आळशीला दान देऊन स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. रोगी माणसाला औषध दिला तर फायदा आहे, निरोगी माणसाला औषध देऊन तोटा आहे. पैसे कमवण्यासाठी जितका वेळ दिला आहे असतो त्यावेळेत कमावलेल्या पैशात एखादी वस्तू घेतो. वस्तू घेण्यासाठी जो पैसा खर्च झाला आणि तो पैसा कमवण्यासाठी जो वेळ दिला तो वेळ म्हणजे त्या वस्तूचे मोल ठरतो. ती वेळ जगातील कुठल्याच सुपर मार्केटमध्ये विकत मिळत नाही. भगवंतानी ती वेळ आम्हाला मोफत दिली आहे. कशासाठी दिली आहे याचा विचार केला तर पैसे कमवण्यासाठी वेळ दिला. त्यावेळेत कमवलेल्या पैशाचा काही भाग परमार्थासाठी
म्हणजे विश्व कल्याणासाठी खर्च केला तर ते पैसे कमवण्यासाठी जो वेळ दिला त्या वेळेत भगवत भजनात रूपांतर होतं. म्हणून विश्व कल्याणासाठी जास्तीत जास्त पैसा खर्च करावा. त्याने सत्संगतीचा योग साधावा. नको ते ऐकणे, नको ते पाहणे, चांगला विचार न करणे, त्यामुळे मनुष्य प्राणी अगोदर मानसिक आजाराला बळी पडतो. मानसिक आजाराने मानसिक विकृती येते. मानसिक विकृतीने नको ते विधान, नको ते निष्कर्ष काढत राहतो. नंतर त्याचा पश्चाताप होऊन, त्याचा परिणाम होऊन शारीरिक आजाराला बळी पडतो. शारीरिक आजाराने स्वास्थ्य अधिक बिघडते. त्यासाठी माणसाने मानसिक आजारापासून दूर राहावे. मानसिक आजारापासून बचाव होण्यासाठी ओंकार स्वरूप सद्गुरूंना अंतःकरणात स्थित करून नित्य नियमित भजन करावं. त्यानंतर आत्मचिंतन म्हणजे दीर्घ आणि सावकाश श्वासावरचे चिंतन करावं. सद्गुरु भजनाने शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे मानसिक आजाराला बळी पडणार नाही. म्हातारपण आलं तरी सुद्धा तरुण असल्याची जाणीव होत राहील. शरीराचे 3 भाग आहेत. पायापासून ते नाभीपर्यंत ते चरणयुगल, नाभीपासून ते हृदयापर्यंत उदर विशाल, हृदयापासून ते मस्तकापर्यंत महामंडळ. सद्गुरु भजनाने शरीरातील सर्व ग्रंथी उद्दीपित होऊन संपूर्ण शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळत राहतो. यावरून सद्गुरु भजनाला किती महत्व आहे पहा. नित्य नियमित सद्गुरु भजन करणाऱ्यानो, तुम्ही आता अपयशात सुद्धा यशाचा आनंद घेऊ लागलात. म्हणजे तुम्हाला यश अपयश सारखंच वाटू लागलाय. दुःखात सुद्धा सुख वाटायला लागलाय. म्हणजे सुख दुःख सारखंच वाटायला लागला आहे. याचा अर्थ यश अपयश सुख दुःख यांच्या पलीकडे गेलात. यश सुद्धा ईश्वराचे स्वरूप आहे आणि अपयश सुद्धा ईश्वराचे स्वरूप आहे. तसं सुख दुःख सुद्धा त्याचंच स्वरूप आहे. असे ज्ञान होऊन जगण्याचे रहस्य कळू लागले आहे. जो यश अपयश सुख दुःख याच्या पलीकडे गेला आहे त्याला यश अपयश सुख दुःख सारखेच वाटतं. तोच ब्रह्मानंदात आहे. ब्रह्मानंदात जन्म मरणाची भीती नसते. परवा संदीप म्हणत होता, डोंगरावरचं काम संपूच नाही असं वाटायला लागलाय. कारण डोंगरावर ब्रह्मानंद मिळतो. चिखलीतून शंकर महाराज केसते म्हणतात, शुद्धोबाच्या डोंगरावर गेलं की प्रत्येक झाडातून बाबांचा संदेश ऐकायला येत असतो. प्रत्येक झाडातून ब्रह्मानंद मिळतो. देव वशे ज्याची चित्ती त्यांची ही अवस्था आहे.